सटाणा तालुक्यातील खमटाणे गावात नाभिक समाजातील केवळ 10 वर्षाच्या निरागस मुलीवर 70 वर्षीय नराधमाकडून बलात्कार झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे। मानवतेला काळीमा फासणाऱ्या या निंदनीय प्रकाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा यांच्या वतीने दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सटाणा येथील संत सेना महाराज मंदिरापासून तहसील कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। कळवण, अभोणा, कणाशी यांसह तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत न्यायासाठी एकजुटीने पावले टाकली। घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व सलून व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले। तहसील कार्यालयावर निवेदन दिले जाईपर्यंत दुकाने उघडली जाणार नाही असा निर्णय समाजाने घेतल्याने सटाणा, कळवण, अभोणा, कणाशी परिसरात कडकडीत बंद पाळला गेला। मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचताच पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले। आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित मुलीस न्याय मिळावा आणि अशा घृणास्पद कृत्यांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली। या घटनेचा तीव्र निषेध संपूर्ण जिल्ह्यात व्यक्त होत असून कळवण, अभोणा, कणाशी व सटाणा तालुक्यातील सर्व गावांमध्ये रोषाची लाट पसरली आहे। समाजातील सर्व घटकांनी एकमुखाने आरोपीस आदर्श स्वरूपाची कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी केली आहे। न्यायासाठी नाभिक समाजाचा मूक मोर्चा आज सटाणा शहरात प्रभावीपणे उमटला असून आरोपीस फाशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे, कळवण। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।